एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। पार्वतीने शंकराला विचारले, महाराज, सर्व व्रतांत चांगले असे व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णांत ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिकेचे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे, ते तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस, ते ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे। ते पूर्वी तू कसे केलेस ते मी तुला आता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस। 64 वर्षे तर झाडाची पिकलेली पाने खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःखे सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली। इतक्यात तिथे नारद मुनी आले। हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे। त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यासाठी पाठविले आहे, म्हणून इथे मी आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला, त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तेथून विष्णूकडे आले, त्यांना ती हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस असे पाहून तुझ्या सखींनी रागवण्याचे कारण विचारले। तेव्हा तू सांगितलेस, महादेवाशिवाय मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे। असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे, याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेले। तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली, जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपास केलास, तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापन केलेस, त्याची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलेस, त्या पुण्याईने इथले माझे आसन हल्ले। नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले। तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली, मी गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस, मैत्रिणींसह त्याचे पारण केलेस। इतक्यात तुझे वडील तिथे आले, त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले। मग तू सर्व हकीकत सांगितलीस। पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले, तुला घेऊन घरी गेले। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले। अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली। याला हरतालिका व्रत असे म्हणतात। याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे, षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी। नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे। या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो, 7 जन्मांचे पातक नाहीसे होते, राज्य मिळते, स्त्रियांचे सौभाग्य वाढते।